मायादेवी परदेशी यांनी धुळे मनपाच्या महापौर पदाचा तर ज्योत्स्ना पाटील यांनी उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारला। मंत्री गिरीश महाजनांच्या विशेष उपस्थितीत दोघींनी सूत्र हाती घेतली। मुंबईतील खड्डे, पडलेले रस्ते, न उचलला जाणारा कचरा, अडथळ्यांनी भरलेले पदपथ, मोकळ्या जागांवर होणारं अतिक्रमण, पाणी, हवेचं प्रदूषण यासारखे गंभीर प्रश्न प्राधान्यानं सोडवणं अपेक्षित असताना लक्ष मात्र बांगलादेशच्या मुद्द्याकडे वळवलं जात आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या महापौरांवर टीका केली। चंद्रपूरमध्ये महापौर यांनी पोस्टरवर सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो लावलाय। भाजपचे महापौर आहेत, त्यांचे नेते सुधीर मुनगंटीवार असल्यानं त्यांनी मुनगंटीवारांचा फोटो लावला अशी पाठराखण परिणय फुके यांनी केली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त मयत सफाई कामगारांचे वारस यांना लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्कानं नियुक्ती देण्याच्या आदेशाचं वाटप महापौर हर्षली चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं। अजित पवार यांना आदल्या दिवशी विदर्भातील एका बड्या नेत्यानं फोन केला होता असं रोहित पवार यांनी म्हटलंय। विदर्भातून अनेक नेते कामासाठी अजित पवारांना फोन करायचे, मी पण करायचो। प्रफुल्ल पटेल पण दिवसातून कितीतरी वेळा फोन करत असतील, काही वावगं नसल्याचं परिणय फुके म्हणाले। छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम पक्षाचे विजय नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना घेऊन इम्तियाज जलील, असदुद्दीन ओवैसी यांच्या भेटीला हैदराबादला जाणार आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपला काही परिणाम होईल का यावर बोलताना परिणय फुकेंनी पवार गटाचे राष्ट्रवादीचे विलीनीकरण अगोदर त्यांना देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि राज्यात फडणवीसांचं नेतृत्व मान्य करावं लागेल, विलीनीकरण शक्य असल्याचं म्हटलं। शिवभोजन थाळी चालकांनी बावनकुळेंना घेराव घातला। 10 महिन्यांपासून पैसे न मिळाल्यानं शिवभोजन थाळी चालक आक्रमक झाले। लवकरात लवकर पैसे देणार असं आश्वासन यावेळी बावनकुळेंनी दिले। भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। यावेळी पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांबाबत चर्चा केली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्वरित लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं। हिंगोलीत वंचितच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला। 3 जणांनी हल्ला केल्याचा आरोप आहे। हल्ल्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट। झिरवाळांना बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र असू शकतं असा खळबळजनक दावा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय। झिरवाळांच्या कार्यालयातील एसीबीच्या कारवाईवर शंका उपस्थित करण्यात आली। परळीत राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्स्पोला उत्साहात सुरुवात झाली आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या एक्स्पोचं उद्घाटन करण्यात आलं। पशुधन संवर्धन, उत्पादन वाढ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने हा एक्स्पो महत्त्वाचा ठरेल। लोकलमधून पडून 12वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। रेल्वे अपघातांबाबत पवार गट आक्रमक झालाय। जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाणे स्टेशन मास्तरांची भेट घेतली। मुख्यमंत्री फडणवीसांनी वाकायामा प्रांताचे गव्हर्नर मियाझाकी इझुमी यांची भेट घेतली। हॉटेल ताज पॅलेस इथेही भेट झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात मुंबईत येणारे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी मुंबईत असतील। इंडो फ्रेंच कल्चरल कार्यक्रमाचं आयोजन, लोकभवनाच्या भेटीसह सांस्कृतिक कार्यक्रमाला पंतप्रधान हजेरी लावतील। शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यानं तटकरे दुखावले गेले। श्रद्धांजलीचा लेख नको ते उल्लेख कशाला असा सवाल सुनील तटकरेंनी पवार गटाला केला। पवार गटाच्या पक्षाच्या साप्ताहिकातून एक मोठा आणि खळबळजनक दावा करण्यात आला। शशिकांत शिंदेंनी साप्ताहिकातील अध्यक्ष लेखात म्हटलंय की विलीनीकरण झाल्यानंतर पक्षाचं संपूर्ण नेतृत्व अजित पवारांकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता। या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटलंय। विलीनीकरणासंदर्भात निर्णय पवार कुटुंब घेईल असं वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं। सुरज चव्हाण यांनी रोहित पवारांना टोला लगावला। इतरांना सल्ले देऊ नये असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केलं। रोहित पवारांनी आमच्या पक्षातील बाबींमध्ये लक्ष देऊ नये अशी विनंती हसन मुश्रीफांनी रोहित पवारांना केली। शिवसेना गटनेतेपदी अलिबागच्या मानसी दळवी यांची निवड करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। शिवसेनेचे सर्व सदस्य बैठकीला उपस्थित होते।
राज ठाकरेंची सुटका नाहीच, उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरणात हजर व्हावंच लागणार आहे असे निर्देश वांद्रे न्यायालयानं दिले. चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांनी लाचखोरी केली आहे. मनसे मातोश्रीच्या कारनाम्याचे पुरावे देणार असं म्हणत संदीप देशपांडेंनी राऊतांना आव्हान दिले. मालेगावच्या उपमहापौराच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला. हिंदुत्व संघटना महापौर निहाल विरोधात आक्रमक झाली. रोहित पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. कुणाकडे काही पुरावे असतील तर ते सरकारकडे द्यावेत असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं. इंग्रजांच्या इमारती इंग्रजांच्या मानसिकतेनुसार जनतेच्या सेवेत आणि सोयीचे असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मनसे कोस्टल रोड आंदोलन प्रकरणी 4 पदाधिकाऱ्यांना गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतले. संजय जामदार, विनोद कदम यांच्यासह 4 जणांना ताब्यात घेण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि नरेश अरोरा यांच्यात बैठक झाली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. यावेळी पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते. रोहित पवारांनी मांडलेल्या मुद्द्यांची दखल घ्यावी, विमान अपघाताची चौकशी व्हायला हवी असं वक्तव्य आनंद परांजपे यांनी केलं. ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. बैठकीत येत्या काळात ठाण्याला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र धरण प्रकल्पाची सुरुवात होणार असल्याचं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी म्हटलंय.